अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे की जे तुमचं इच्छा आहे आणि ते पूर्ण होत नाही आहे, त्यासाठी काही उपाय आहेत। तर समजा मित्रांनो, तुम्हाला जर घर घ्यायचं आहे किंवा कुठे प्लॉट घ्यायचा आहे, तर दुसरे काही इच्छा आहे, कुठं नोकरीबद्दल आहे, पण काही असू द्या, जर तुम्हाला काही इच्छा आहे आणि ते पूर्ण करावं असं हे तुमचं हेतू आहे आणि ते पूर्ण होत नाही आहे, तर त्यासाठी हा उपाय मी सांगत आहे। लाल रंगाचे गाईस, गाय लाल रंगाचीच असायला पाहिजे, दुसऱ्या रंगाची चालणार नाही। तर लाल रंगाच्या गाईस मसुरीची डाळ, मसूर डाळ घ्यायचं आहे। किमान मसूर डाळ 100 ग्राम तरी घ्यायचं आहे आणि नंतर लाल गूळ घ्यायचा आहे आणि ते दोन्ही एकत्र करून गाईला खाऊ घालायचं आहे। तर मित्रांनो, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल, पण गाईच्या तोंडातून मसुरीची डाळ पडणार नाही, हा थोडं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला। गूळ पण सांडायचं नाही आहे आणि त्यातलं डाळसुद्धा सांडू द्यायचं नाही आहे। पूर्णपणे समोर थांबून गाईला खाऊ घालायचं आहे, एक दाणासुद्धा पडता कामा नये, तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणारी आहे। तर ह्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे की डाळ खाली पडायचं नाही आहे, डाळ आणि गूळ थोडंसंसुद्धा पडू द्यायचं नाही। तर मित्रांनो, ह्याचं लक्ष द्यायचं आहे तुम्हाला आणि दर मंगळवारी हे करायचं आहे। तर तुमची इच्छा जी आहे मनात म्हणून घ्यायचं आहे, 5 वेळेस मनात म्हणून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खाऊ घालायचं आहे म्हणताना। आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला सलग 21 मंगळवार करायचा आहे। तर मित्रांनो, 21 मंगळवारपर्यंत तुमची इच्छा जी आहे, इच्छा आकांक्षा काही आहे, तर ते तुम्हाला नक्की होईल। 100% तुमची इच्छा पूर्ण होईल, त्यामध्ये काही शंका नाही आहे। तर तुम्ही करून बघा मित्रांनो। तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, काही वेळा लहान मुलांना ताप येतो किंवा काही आजारपण येतो, तो औषधोपचाराने कमी होत नाही आहे। तर खूप डॉक्टरसुद्धा गोंधळून गेलेले असतात, तुम्ही डॉक्टरकडे गेलेले असतात आणि काही घरगुती उपायसुद्धा केलेले असतात, तरी पण लेकरांचं, मुलाबाळांचं आजार कमी होत नाही आहे। तर त्यावेळेस तुम्हाला अशा वेळी आजारी मुलांच्या हाताने मूठभर मूग, अख्खे मूग घ्यायचे आहेत मूठभर, आणि ते आंबट दह्यामध्ये टाकून ते दही, आंबट दही घ्यायचं आहे आणि ते आंबट दह्यामध्ये तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आजारी मुलांच्या हातानेच शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे। तर आश्चर्यकारक अनुभव येतो। जे काही मुलांना ताप आलेला आहे किंवा काहीतरी आजारपण आहे, तर हळूहळू करून ते कमी व्हायला लागतं। तर मित्रांनो, हा उपाय खूप अनुभवी आहे, तुम्ही करून बघा। तुमच्या मुलाबाळांना जर काही ताप वगैरे आलेला आहे, ते कमी होत नाही आहे, तुम्ही खूप परेशान आहात, तर हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घ्या। तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे मित्रांनो। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार।